पुढची बातमी मुंबईतून. मुंबई महापालिकेनं रस्ते मार्किंगसाठी काढलेली 150 कोटींची निविदा अखेर रद्द केली आहे. शहर आणि उपनगरातील रस्त्यांवर थर्मोप्लास्टिक पेंट लावण्यासाठी ही प्रक्रिया राबवली जाणार होती. मात्र भाजप आमदार अमित साटम यांनी या कामात संभाव्य घोटाळ्याचा आरोप केला आहे. यासंबंधी त्यांनी महापौर आणि आयुक्तांना पत्र लिहिलं होतं. सिमेंट रस्ते कामातच मार्किंग समावेश असावा या मागणीनंतर प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेकडून रस्ते मार्किंग निविदा अखेर रद्द करण्यात आली. यात घोटाळ्याचा आरोप अमित साटम यांनी केला. त्यानंतर ही निविदा रद्द करण्यात आली. 150 कोटींचे रस्ते मार्किंग टेंडर रद्द करण्यात आलेलं आहे. या संदर्भात मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी पालिकेकडे तक्रार केली होती. या संदर्भात त्यांनी पत्रही लिहिलं होतं. त्यानंतर ही निविदा रद्द करण्यात आली. 150 कोटींची ही निविदा होती. आता सिमेंटचे रस्ते तयार करतानाच हे मार्किंग केलं जावं. सिमेंटच्या रस्त्यांच्या निविदेतच याचाही समावेश असावा अशी मागणी करण्यात आली आहे.